संभाजीनगरात शिवसेनेच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये झुंपली आहे। अब्दुल सत्तारांनी संजय शिरसाट यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली, तर सत्तारांच्या टीकेनंतर संजय शिरसाट यांनी देखील पलटवार केलाय। पाहूयात या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकं काय सुरू आहे। लोकांनी आपल्याला निवडून दिले पाप झाला असेल तर पुढच्या वेळेस शिवसेना नावाचा पक्ष मी सिरोडमध्ये राहणार। निधी हा काही गपचूप अंधारात दिले जात नाही, म्हणून अशा तक्रार वगैरे जर असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं, माझ्याशी चर्चा करावी। जिल्हा परिषद गेली, महापालिका गेली, आता राहिलेली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे ती कशी घालवायची त्याची भी तयारी चालू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेत आलबेल नसल्याचं चित्र आहे। संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तारांमध्ये चांगलीच जुंपली आहे। 2 दिवसांपूर्वी सिल्लोडमध्ये झालेल्या मेळाव्यातून अब्दुल सत्तार यांनी संजय शिरसाटांविरोधात खंत व्यक्त करत टीका केली। नगर परिषद गेली, महापालिका गेली, आता जिल्हा बँक कशी घालवायची याची तयारी सुरू आहे असा निशाणा साधत सत्तारांनी निधीवरून देखील शिरसाटांना लक्ष केलंय। 31 पैकी 28 आपले निवडून आले आणि 28 रुपये मी निधी मिळाला नगरपालिकेला। तर जर लोकांनी आपल्याला निवडून दिले पाप झाला असेल तर पुढच्या वेळेस शिवसेना नावाचा पक्ष मी सिरोडमध्ये राहणार। पण आमच्या पुढं नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, स्थानिक आतापर्यंत जर आपली जिल्हा परिषद गेली, महापालिका गेली, आता राहिलेली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे ती कशी घालवायची त्याची भी तयारी चालू आहे। तर सत्तार यांनी केलेल्या टीकेनंतर शिरसाट यांनीही उत्तर दिलं। कुणाला किती निधी दिला याचा रेकॉर्ड जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे, त्यामुळे त्यांची तक्रार असेल तर माझ्याकडे येऊन चर्चा करावी असा पलटवार शिरसाट यांनी केला। त्यांनी काय तक्रार केली ती मी काही ऐकली नाही किंवा वाचली पण नाही, आणि कुणाला किती निधी दिला याचा हे रेकॉर्ड हा आमच्या कलेक्टर ऑफिसमध्ये असतो। निधी हा काही गपचूप अंधारात दिले जात नाही, म्हणून अशा तक्रार वगैरे जर असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं, माझ्याशी चर्चा करावी, मी त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण देऊ शकतो। संभाजीनगरात शिवसेनेच्या 2 दिग्गज नेत्यांमध्ये वाद सुरू आहे। अब्दुल सत्तारांनी संजय शिरसाटांचं नाव न घेता लक्ष केलं। सत्तारांची शिरसाट यांच्यावर नाराजी आहे, त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधला वाद पक्षश्रेष्ठी कसा सोडवणार याकडे आता लक्ष लागलंय। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।